Good morning, students. In previous lecture, we learn about the planning and planting of the orchard. Also, in that lecture, we already learn about the advantage and disadvantage of windbreaks and what is my windbreaks. So today we are learning the next topic, that is the soil and its properties. Soil is very important for establishing an orchard. In case of fruit cultivation, careful examination of subsoil is very important than the surface soil. To get an idea about subsoil, the pits should be taken V-shaped for chemical analysis of soil. It is necessary to pay more attention to the physical properties of soil. So it is introduction about the soil. Soil is very important factor for any orchard or for any crop. तुम्हाला तर माहितीच की सॉइल शिवाय किंवा मातीशिवाय जमिनीशिवाय कोणतेही झाड येऊ शकत नाही. जे कोणतेही झाड जे उगवत असते ते जमिनीमधूनच उगवत असतं, सॉइलमधूनच येत असतं. सो सॉइल इज अन मीडिया फॉर प्लांटिंग दॅट ट्रीज, दॅट श्रब्स और दॅट ऑर्चर्ड. म्हणजे कोणतंही आपण प्लांटिंग करण्याचा जो मीडिया वापरतो, ज्याच्या साह्याने आपण ते झाड लावत असतो, तर ते कसं ते काय असतं, तर ते सॉईल असतो, मीडिया असतो. त्याला आपण मीडिया म्हणतो की सॉईलशिवाय ते झाड येऊ शकत नाही. सो सॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर अँड इस्टॅब्लिशिंग अन ऑर्चर्ड. जसं की आपण त्याच्यात इरिगेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. माती असेल तरी त्याला पाणी असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. सो इरिगेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर in that, and climate is also very important factor. But soil शिवाय कुठलेही प्लांट येऊ शकत नाही किंवा जगू शकत नाही. सो सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर अकॉर्डिंग टू ऑर्चर्ड इस्टॅब्लिशमेंट. सो इन केस ऑफ एक्झामिनेशन ऑफ सबसॉइल, देअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू द एक्झामिनेशन ऑफ सरफेस सॉइल और सबसॉइल. म्हणजे कोणत्याही प्रकारची सॉइल कशी आहे हे आपल्याला अंडरस्टँड करणं खूप महत्त्वाचं. जर एखादी आपण ऑर्चर्ड डेव्हलप करणार असेल, पूर्वीच्या काळी शेतकरी कोणत्याही प्रकारचं सॉईल टेस्टिंग करत नव्हते, माती परीक्षण करत नव्हते. पण आत्ताच्या काळात जर सॉईल माती परीक्षण नाही केलं तर आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. म्हणजे सॉईलमध्ये काही न्यूट्रिएंट्स कमी असतील तर त्याच्यामुळे त्या पिकांवरती त्यांचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की त्याचा यील्ड आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत नाही किंवा त्याच्यावरती एखादा डिसऑर्डर येतो, डिसीज येतो. सो त्यासाठी आपल्याला सॉईल टेस्टिंग करणं किंवा माती परीक्षण करणं खूप गरजेचं असतं. आणि मुख्यतः कोणत्याही ॲग्रिकल्चर क्रॉपपेक्षा हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये ज्यावेळेस आपण फ्रूट क्रॉप कल्टिवेट करत असतो त्यावेळेस त्यासाठी किंवा एखादं ऑर्चर्ड डेव्हलप करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण हे आधी केलंच पाहिजे. माती परीक्षणाची आपल्याला गरज असते, जेणेकरून त्या सॉईलचा टेक्स्चर कसा आहे, पोत कसा आहे, त्या सॉईलमध्ये कोणते न्यूट्रिएंट जास्त आहेत, कोणते न्यूट्रिएंट्स कमी आहेत आणि त्या सॉईलमध्ये काय कमतरता आहे हे आपल्याला कळून येतं. जेणेकरून आपण समजा फॉर एक्झाम्पल पाईनॲपल घेणारा असेल त्याच्यामध्ये, किंवा गावाक पीक घेणार असेल, मँगो घेणार असेल किंवा पोमोग्रेनेट घेणार असेल, तर अशा प्रकारे म्हणजे कोणतं पीक घेणार आहे याच्यावरती डिपेंड राहते की सॉईलमध्ये कोणते घटक असले पाहिजेत आणि कोणते नाही नसले पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण सॉईलमध्ये पोमोग्रेनेट आपण त्या ऑर्चर्डमध्ये डेव्हलप करणार असेल तर त्याच्यामध्ये बोरॉन भरपूर प्रमाणात असलं पाहिजे. जर बोरॉनची डिफिशियन्सी त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस डाळिंब अगदी हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये येतात की आपण त्याची काढणी करणार, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये बोरॉनची डिफिशियन्सी असल्यामुळे काय होतं की ते फ्रूट पूर्णपणे उकलले जातात, म्हणजे पूर्णपणे उमलतात ते फ्रूट, म्हणजे त्या क्रॅक होतात, त्यांचे फ्रूट क्रॅकिंग होतं. आपलं पोमोग्रेनेट फ्रूट क्रॅकिंग पाहायला मिळते, जेणेकरून त्याची क्वालिटी डिग्रेडेड होते, मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू कमी असते. ते कशामुळे होतं तर बोरॉनची डिफिशियन्सीमुळे होतं. पण हे आपल्याला माहीतच नसतं. जोपर्यंत आपण सॉईल टेस्टिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ह्या आपल्या सॉईलमध्ये हा न्यूट्रिएंट कमी आहे, तो न्यूट्रिएंट जास्त आहे. तर ते आपलं सॉईल टेस्टिंग करणं खूप गरजेचं असतं. सो त्यासाठी इथं म्हटलेलं आहे की इन केस ऑफ फ्रूट कल्टिवेशन केअरफुल एक्झामिनेशन ऑफ सबसॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन सरफेस सॉईल. आता सरफेस सॉईल आणि सबसर्फेस सॉईल हे त्यांचे थर असतात. जो वरचा लेअर म्हणतो आपण, जो अगदी बघा ते माती त्याची खूप बारीक असते आणि चांगलं लेअर असतो, त्याची वरची माती आपण शेतामध्ये कधी काय पाहायला गेलं तर वरची माती अगदी खूप मऊ असते, तर दॅट इज दी सरफेस सॉईल. त्याला आपण फर्टाईल सॉईल असं म्हणतो की अगदी सगळे गाळाची जमीन जे असतं म्हणतो किंवा जी माती वाहून आलेली असते तर दॅट इज दी सरफेस सॉईल त्याला म्हणतो. आणि सबसॉईल म्हणजे त्याचा खालचा जो लेअर असतो तो सबसॉईल असतो, त्याच्यामध्ये थोडीशी
खडकाळ माती असते, वालुकामय माती असते, त्याला आपण सबसर्फेस सॉईल म्हणतो. सॉईलचे सुद्धा लेयर्स असतात डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे, की वरची सबसर्फेस सॉईल मऊ असते, सॉफ्ट असते. देन सेकंड सबसॉईल तुमची थोडीशी वालुकामय असते, खडकाळ असते. त्यानंतर तुमचे आणखीन थोडे मोठे खडक वगैरे लागतात, दगडी लागतात. त्याच्यानंतर आणखीन थोडंसं तुम्ही खाली 1 फूट 2 फूट 3 फूट 4 फूट गेल्यानंतर असं खाली तुम्हाला हळूहळू अगदी रॉक लागायला लागतो, खडक लागायला लागतो, नंतर पाषाण लागायला लागतो. आणि त्याच्यानंतर तुमची पाण्याची लेवल्स तुम्हाला दिसून येते. म्हणजे जमिनीच्या एका ठराविक पिरियडमध्ये किंवा ठराविक खोलीमध्ये आपण खाली गेल्यानंतर आपल्याला पाषाण लागतो. त्याच्या वरचे जे काही लेयर्स आहेत तिथपर्यंत त्यांची मुळं चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये जाऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे तग धरून राहू शकतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हटलं तर व्हेजिटेबल्समध्ये सरफेस सॉईलचे किंवा सबसर्फेस सॉईलची जास्त गरज पडत नाही, कारण व्हेजिटेबल्सची मुळं ही खूप शॅलो रूटेड असतात, म्हणजे उथळ असतात, त्यांची मुळं जास्त खोलवर जात नाहीत. पण फ्रूट्स कल्टिवेशनच्या बाबतीत बघितलं तर त्यांची मुळं अगदी खोलवर जाऊ शकतात. त्यामुळं त्याच्यामध्ये कितीपर्यंत सॉईल आहे हे महत्त्वाचं आहे आणि कोणते घटक त्याच्यामध्ये ते फ्रूट्स शोषून घेऊ शकतात, न्यूट्रिएंट्स घेऊ शकतात, हे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज सबसॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामिनेशन ऑफ सबसॉईल म्हणजे वरच्या सॉईलपेक्षा आतल्या सॉईलमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे एक्झामिन करणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपल्याला वी हॅव टू टेकन दी व्ही शेप्ड पीठ. साधारणतः व्ही आकाराचा आपला एक खड्डा घ्यायचा, जेणेकरून बरोबर व्ही आकाराचा, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला त्याचे लेवल्स काढता येतात, की वेगवेगळे पॅटर्न्स घेता येतात, की बाबा ह्या पॅटर्नमधली सॉईल घेतल्यानंतर याच्यामध्ये कोणते घटक आहेत, त्याच्या खालच्या पॅटर्नमध्ये घेतलेल्या सॉईलमध्ये कोणते घटक आढळून येतात. तर हे यासाठी आपल्याला व्ही शेप आपल्याला पिट्स घ्यावे लागतात, जेणेकरून आपण केमिकल ॲनालिसिस इझिली करू शकतो. सो इट इज नेसेसरी टू पे मोर अटेन्शन टू दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. म्हणून इथं म्हटलेलं असं की आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या सॉईलच्या आहेत त्याच्याकडे अत्यंत लक्ष अत्यंत चांगल्या प्रकारे देणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या सॉईलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला समजून घेऊ शकतो किंवा अंडरस्टँड करू शकतो, कोणत्या पिकासाठी कोणत्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सो दे आर दी डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल और डिफरंट फॅक्टर्स फॉर दी सॉईल. सो ज्या काही फॅक्टर्स आहेत त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. भौतिक प्रॉपर्टीज त्याला असं म्हणतो आपण. विज्ञानामध्ये तुम्ही पूर्वी शिकलात की भौतिक प्रॉपर्टी किंवा भौतिक गुणधर्म, तर त्याच प्रकारे फिजिकल म्हणजे भौतिक गुणधर्म सॉईलचे काय आहेत तर ते आपण इथं बघणार आहोत. सो दे आर दी सम फिजिकल प्रॉपर्टीज अँड दॅट प्रॉपर्टीज आर व्हेरी सिम्पल and easy to understand. So first physical property of soil is that soil should be porous and well aerated. Soil should be porous and well aerated. Porous means सच्छिद्र, की ज्या प्रत्येक पार्टिकलला सॉईलच्या प्रत्येक पार्टिकलला छिद्र असले पाहिजे छोटे छोटे, जेणेकरून त्याच्यामधून पाणी पर्कोलेट होऊन खाली येतं. दोन कणामधून पाणी तर येतच असतं, पण त्या कणामधून सुद्धा पाणी खाली येणं म्हणजे त्याला आपण पोरस म्हणतो, सच्छिद्रता म्हणतो. आणि वेल एरिएटेड म्हणजे त्यांच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. असं झालं नाही पाहिजे की पाणी गेल्यानंतर दोन्ही पार्टिकल्स एकमेकाला चिकटून बसले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये हवा खेळती राहणार आहे. म्हणजे काय होतं की ती जमीन पूर्णपणे जाम होते, अगदी पूर्णपणे चिकट जर जमीन असेल, सॉईल असेल, चिकट माती असेल तर ती पूर्णपणे पॅक होते, म्हणजे एरिएशन राहत नाही, हवा खेळती राहत नाही. तर हवा खेळती राहणं सॉईलमध्ये खूप महत्त्वाचं, जेणेकरून त्या पिकांसाठी ते चांगलं असतं. ते एखादं रोप नवीन वाढण्यासाठी हवा खेळती राहणं खूप महत्त्वाचं असतं. सो सॉईल शुड बी पोरस अँड वेल एरेटेड. सॉईल शुड हॅव युनिफॉर्म टेक्स्चर. सॉईल शुड हॅव युनिफॉर्म टेक्स्चर. युनिफॉर्म म्हणजे एक योग्य प्रकारचं टेक्स्चर, जमिनीचा पोत व्यवस्थित त्याचा असला पाहिजे. म्हणजे जे काही मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जमिनीमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात, आपण जे एक्झामिन करतो सॉईल तर त्यावेळेस आपल्याला ते लेयर्स दिसून येतात, तर ते लेयरसुद्धा एक व्यवस्थित चांगल्या प्रकारे असले पाहिजे. प्रत्येक लेअरमध्ये प्रत्येक घटक व्यवस्थित असले पाहिजे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म टेक्स्चर. जर तुमच्या सॉईलचं टेक्स्चर चांगलं असेल तर तुमचं कोणतंही पीक त्या सॉईलमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. देन थर्ड प्रॉपर्टी इज दॅट सॉईल शुड बी वेल ड्रेन. सॉईल शुड बी वेल ड्रेन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. सॉईल शुड बी वेल ड्रेन म्हणजे तुमच्या सॉईलमधून पाणी पर्कोलेट होऊन खाली गेलं पाहिजे, पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे किंवा पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे. पाणी त्यातून खाली गेलं, झिरपलं पाहिजे, म्हणजे त्याला आपण ड्रेन आउट म्हणतो. ज्यावेळेस जमिनीमध्ये पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी साठून न राहता जमिनीमध्ये
पर्कोलेट व्यवस्थित झालं पाहिजे, किंवा इरिगेशन दिलं असेल तर आपण जमिनीमध्ये पाणी गेलं पाहिजे त्याच्या पातळीपर्यंत, जिथपर्यंत त्याची पाण्याची पातळी असेल तर तिथपर्यंत ते पाणी साठून राहिलं असेल तर त्यासाठी ते चांगलं राहू शकतं. जर त्यात पाणी पर्कोलेट होऊन खाली गेलं आणि वरतीच साठून राहिलं तर त्यातील जे काही पिकं असतील तर त्यांच्यासाठी ते हानिकारक होऊ शकतं, की स्टॅग्नेशन ऑफ वॉटरमुळे, म्हणजे पाणी साठून राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉलर राटसारखे म्हणजे त्यांच्या मुळाशी डिसऑर्डर्स तयार होऊ शकतात किंवा डिसीजेस तयार होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली त्यांच्या पिकांवरती फरक आपल्याला पाहायला मिळतो, की त्यांचं ईल्ड चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही, किंवा ते झाडं पूर्णपणे कोसळून पडतात, त्याची मुळं पूर्णपणे डिके होतात, म्हणजे पूर्ण वेळ जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहून त्यांची जी मुळं असतात ते कमकुवत बनतात, किंवा स्टेम त्यांचं कमकुवत बनतं आणि ते फॉल्स डाऊन, त्यामुळे ती रोपं पडतात खाली आणि इट शुड बी डाय, म्हणजे मरून जातात. सो दॅट्स वाय सॉईल शुड बी वेल ड्रेन. तुमच्या सॉईलमधून चांगल्या प्रकारे पाणी ड्रेन आउट झालंच पाहिजे, निचरा असलं पाहिजे. जर त्या सॉईलमधून पाणी निचरा होत असेल तर ती सॉईल चांगली असेल. ज्या सॉईलमधून पाणी निचरा व्यवस्थित होत नाही तर ती सॉईल फ्रूट आउटसाठी चांगली नसते. देन वॉटर टेबल शुड बी 10 feet डीप इन सॉईल. वॉटर टेबल शुड बी 10 feet डीप इन सॉईल. साधारणतः 10 फुटापर्यंत पाणी असलं पाहिजे, म्हणजे जमिनीपासून खालच्या 10 फुटापर्यंत गेलं तरी त्या आपल्याला पाणी लागलं पाहिजे. कधी कधी काही जमीन बघा असं होतं की आपण थोडं खोदायला तोपर्यंत आपल्याला तिथं पाणी दिसतं, त्याच्यानं थोडंसं खाली गेलं तर पाणी दिसत नाही. म्हणजे जर आपली जी फ्रूट कल्टिवेशन असतात तर त्यांची मुळं अगदी खूप 10 फुटाच्या खाली सुद्धा जात असतात. त्यामुळं कमीत कमी 10 फुटापर्यंत त्यांचं पाणी असणं गरजेचं असतं, जेणेकरून ज्यावेळेस त्याला इरिगेशनची गरज नसते किंवा ती झाडं 10 वर्षाची, 15 वर्ष, 20 वर्ष झाली असते त्यावेळेस आपण त्याला इरिगेशन प्रत्येक वेळेस देतो असं नाही. तर त्यावेळेस ती झाडं त्या पाण्यावरती जगू शकतात. जसं आपण बघतो की बाकीचे जे काही मोठे मोठे वृक्ष असतात तर त्यांची मुळं खूप खोलवर गेलेली असतात, त्यांना काय आपण पाणी देत नाही, पण ती झाडं तरी चांगल्या प्रकारे जगू शकतात. तर ते कशामुळे की त्यांच्यामध्ये वॉटर टेबल चांगल्या प्रकारे असतं, पाण्याची गरज असते ती जास्त प्रमाणात सॉईलमध्ये असते. सो दॅट्स वाय वॉटर टेबल शुड बी 10 feet डीप इन सॉईल. अँड देन फिफ्थ प्रॉपर्टी इज दॅट सॉईल शुड बी 5 to 6 feet डीप. सॉईल शुड बी 5 to 6 feet डीप. जसे मी सांगितलं की तुम्हाला सॉईलचे सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात, वरचा लेअर, खालचा लेअर, मधला लेअर, अशा प्रकारे आपण त्याला डिफरंट लेयर्स ते आपल्याला इन डिटेल घेणं गरजेचं नाही आहे, की त्याच्यामध्ये सरफेस सॉईल असेल, सबसर्फेस सॉईल असेल, नंतर थोडी खडकाळ जमीन लागते, नंतर त्याच्यानंतर चांगला पाषाण लागतो आपल्याला. तर अशा प्रकारचे वेगवेगळे सॉईलचे लेयर्स येतात. तर त्याच्यामध्ये आपला जो पाषाण लागतो तर जर लवकरच पाषाण लागला तर त्या जमिनीमध्ये सुपीक जमीन ही फार कमी असते, किंवा सुपीक जी सॉईल असते, माती असते, ही फार कमी असते. सो दॅट्स वाय जो आपल्याला पाषाण लागणार आहे, म्हणजे पूर्णपणे अखंड दगड म्हणतो आपण, तर त्या दगडामध्ये कोणत्याही प्रकारे मुळं व्यवस्थित राहू शकत नाही, पाणी त्याच्यामध्ये धरून राहू शकत नाही, पाणी पूर्णपणे खाली गेलेलं असणार आहे, आणि माती नसल्यामुळे त्या पाषाणामध्ये कोणत्याही प्रकारचं झाड चांगल्या प्रकारे राहू शकत नाही. बघा तुम्ही जिथे माळरान असेल तिथं अगदी खुरटी गवतं वाढतात फार तर त्याच्यापेक्षा जास्त काही वाढू शकत नाही, का तर त्याच्यामध्ये पूर्णपणे खाली पाषाण लागलेलं असतं. तर त्यासाठी आपल्याला सॉईल शुड बी 5 to 6 feet, साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत सॉईल ही असलीच पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पाषाण लागला किंवा खडक मोठा लागला तरी काही हरकत नाही, पण साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत तिथं सॉईल असणं किंवा सॉईलचे लेयर्स असणं खूप गरजेचं असतं. सो दॅट्स वाय सॉईल शुड बी 5 to 6 feet डीप इन सॉईल. देन last point is the extreme heavy soil and very light soil should be avoided. Extreme heavy soil and very light soil should be avoided because very heavy soils are ill drained and very light soils are infertile. तर जास्त हेवी सॉईल असतील तर त्यासुद्धा आपण ॲवॉइड करायचे आहेत, त्या सॉईलकडे दुर्लक्ष करायचं आहे. त्या सॉईल आपल्या ऑर्चर्ड सिलेक्ट नाही करू शकत आपण, किंवा ज्या सॉईल अगदी खूप लाईट असतील तर त्या सॉईलसुद्धा आपण सिलेक्ट करू शकत नाही, कारण की जर हेवी सॉईल्स असतील तर त्या इल ड्रेनड असतात. तर भारी जमीन म्हणतो, अगदी खूप काळी जमीन, भारी जमीन म्हणजे ते खूप काळसर जमीन असते, काळी माती असते, त्याच्यामधून पाणी व्यवस्थित पर्क्युलेट होत नाही, पाणी साठून राहतं, वेल एरिएशन त्याच्यामध्ये राहत नाही. सो दॅट्स वाय हेवी सॉईल्स आर नॉट गुड. अँड ऑल्सो व्हेरी लाईट सॉईल्स आर इनफर्टाईल. ज्या काय अगदी आपण हलक्या जमिनी म्हणतो की हलक्या, मग भारी जमिनीत नाही आपण पीक घेऊ शकत, तर मग हलक्या जमिनीत पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो का, तर नाही.
मध्यम हलक्या जमिनीत आपण चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो. जर हलक्या जमिनीत जर बघितलं तर दॅट सॉइल्स आर इनफर्टाईल, त्याच्यामध्ये सुपीकता हा प्रकार फार कमी असतो. म्हणजे जमिनीमध्ये सरफेस सॉईल किंवा सबसर्फेस सॉईल चांगल्या प्रकारे नसतात, तर खूप हलक्या प्रतीचे त्याच्यामध्ये घटक असतात किंवा न्यूट्रियंट्स फार कमी असतात, तर त्याच्यामुळे आपण त्याला लाईट सॉईल म्हणतो. तर अशा सॉईलमध्ये इनफर्टिलिटी असते, म्हणजे सुपीकता जास्त प्रमाणात नसते. म्हणजे कोणतंही पीक तुम्ही त्या सॉईलमध्ये घेतलं तर चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन तुम्हाला देऊ शकत नाही. बघा, बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपण उदाहरण बघतो की काही जमिनी जास्त चोपणाचे वगैरे जमीन म्हणतो की त्याच्यामध्ये उत्पादनच आपलं चांगल्या प्रकारे निघत नाही, की तुम्ही किती त्यासाठी मशागत करा पण त्यातून उत्पादन चांगलं निघत नाही. का तर त्या जमिनी ह्या हलक्या असतात, लाईट सॉइल्स असतात. तर दॅट सॉइल्स आर इनफर्टाईल. So extreme heavy soils and very light soils should be avoided because heavy soils are ill drained and very light soils are infertile, म्हणजे सुपीक नसतात. So here is these all properties of soils and this question can be asked for 2 marks. So याच्यामध्ये खूप इझी आहे तुमच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं. Soil is a very important factor according to the orchard establishment and there are the some physical properties of सॉईल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की या प्रॉपर्टीज आपण कशा लक्षात ठेवू शकतो. तर 4 सॉईल हे लक्षात तुम्ही ठेवायचे आहेत. पहिलं सॉईल पोरस अँड वेल एरेटेड, देन सेकंड सॉईल युनिफॉर्म टेक्स्चर, देन थर्ड सॉईल वेल ड्रेन अँड फोर्थ सॉईल 5 to 6 feet डीप. तर हे 4 जर सॉईलचे प्रकार आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्या सहज 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळून जाऊ शकतात. आणि 5वं म्हणजे जर सॉईल 5 to 6 feet डीप असेल तर नक्कीच आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की वॉटर टेबल शुड बी 10 feet डीप इन सॉईल. तर वॉटर टेबलसुद्धा हा 10 feet असतं. तर सो दीज प्रॉपर्टीज आर व्हेरी इझी अँड दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. आय होप यू अंडरस्टँड these short topic. It is very short topic but is asked for 2 marks, that is the soil and its properties. Okay, thank you.